अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना आता आपल्या एक एक पुढच्या पायऱ्या आपण ओलांडून जात आहोत. पहिल्यांदा आपण भगवद्गीता शिकलो, नंतर त्याचाच भाव सांगणारी, अर्थ सांगणारी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी शिकण्याचा प्रयत्न केला. आता त्याची पारायणं सुरू आहेत, सगळेजण करत असाल. आज थोडंसं नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे. विश्वावसू नावाचं संवत्सर आहे आणि त्या संवत्सराचा प्रारंभ काल झाला. खरं म्हणजे काल गुढीपाडवा होता. त्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा पाठवलेल्या होत्या, मिळालेल्या असतील. पण आज म्हणलं एकमेकांनी आजच्या दिवशी शुभेच्छा देऊया, कारण आज दुसरा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की गौरीची तीज म्हणतात आज, तृतीया म्हणजे चैत्रा गौरीचं आज आगमन होतं म्हणा, किंवा तिला आपण स्थानापन्न करतो. तसं आपल्या प्रत्येक दिवसाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतं. ती जशी काही माहेरवाशीण आहे आणि म्हणून तिला अगदी झोपाळ्यात बसवलं जातं. आता आंब्याची डाळ, कैरीची डाळ, पन्ह, त्याच्यानंतर कलिंगडासारखी फळं, नवनवीन फराळाचे पदार्थ, असं महिनाभर आता तिला सगळं पुरवायचं असतं. आणि ते आपण बहुतेकांच्या घरी असं करत असतील, करत नसतील तरी एक उपचार म्हणून करायला काहीच हरकत नाही. आत्ता त्या लुले दादांनी सांगितलं की आपल्यातला देव आपल्याला कळत नाही आहे, त्यामुळं आपण फक्त संसारात रमलेले आहोत. पण हळूहळू संसारावरची आसक्ती कमी करायची, संसार सोडायचा नाही आहे. आणि ते करत करत आपल्याला पुढं जायचे. मुख्य म्हणजे हे 9 दिवस. काल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संवत्सराची किंवा या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवानी ज्या दिवशी केली तो कालचा दिवस आहे, गुढीपाडव्याचा, वर्षप्रतिपदेचा. किंवा श्रीराम वनवासातून परत आले, सगळ्यांनी गुढ्या तोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं. अशी ही चैत्र प्रतिपदा किंवा हा गुढीपाडवा. आणि आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये असे नवीन काही आपण संकल्प करत असतो. काल असं ऐकलं होतं की या दिवशी जो तुम्ही संकल्प कराल, त्या दिवशी जसं आचरण कराल, सर्वांशी जसं वागाल, तसंच वर्षभर करण्याची आपल्याला भगवंत म्हणजे अनुमती म्हणूया की अनुकूलता देत असतो. मग खूप जणांनी रामायण वाचन किंवा खूप जणांनी रामरक्षा स्तोत्र पठण, खूप जणांनी रामाचं नामस्मरण, अशा प्रकारचे उपक्रम काल सुरू केले. मला काल मी अध्यात्म रामायणाला सुरुवात केली होती. एक कांड झालं, बालकांड झालं, आणि आज अयोध्याकांड मात्र करायचे. तर परत म्हणलं की आपण सगळेजण भेटतोच आहोत, तर प्रत्येकाशी काहीतरी संवाद साधायचा आहे. सगळ्यांनी आज एकमेकांना शुभेच्छा देऊयात. त्या निमित्तानं काय होतं, नावं सगळ्यांची असतात पण खूप चेहरे आम्हाला माहितीचे नाही आहेत. तर मी म्हटलं आज सगळ्यांची अशी आपण परिचयात्मक एक आजचा वर्ग घेऊया.
काही जण नवीन जॉईन झाले असतील तर त्यांचाही परिचय होईल. हे 9 दिवस सगळ्यांना रामाचीच आराधना करायची आहे, रामाच्या भक्तीमध्ये रंगून जायचं आहे. तर आज खरं म्हणजे तुमच्यापैकी कोणाला रामाचं एखादं स्तोत्र म्हणायचं असेल किंवा एखादी गोष्ट सांगायची असेल, एखादा प्रसंग सांगायचा असेल तर तसा आपण आजचा दिवस थोडा आनंदात घालवूया. मी म्हणलं तसं अध्यात्म रामायण जे आहे ते श्री शंकरांनी पार्वतीनं प्रश्न विचारल्यावरून सगळं सांगितलेलं आहे. प्रश्नोत्तरातूनच असे हे ग्रंथ सगळे निर्माण झालेले आहेत. तर अध्यात्मविषयक सगळा जो दृष्टिकोन आहे तो या ग्रंथामध्ये आहे. आपण रामाजवळ काही मागणं मागतो. खरं मी म्हटलं होतं आज रामरक्षा सगळे मिळून म्हणूया. तुमचं जर सगळ्यांची अनुकूलता असेल तर होईल, पण पुन्हा त्याच्यात जास्त वेळ न जाता आपण सोपी स्तोत्र किंवा निदान श्रीराम जय राम जय जय राम हा जप एक 5 मिनिट असं करूयात. सगळे सामूहिकमध्ये करूयात. एक चौपदी जी आहे ती रामाची मी म्हणते, माझ्या मागोमाग तुम्ही मनातल्या मनात म्हणा. म्हणजे एक ओळ झाली की मी थोडा वेळ पॉज घेते. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. कोमळ माझ्याबरोबर 2दा म्हणते, म्हणजे तुम्ही एकदा म्हणाल. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम. मागो नेणे दे रे राम, मजन कळे ते दे रे राम. तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. आता पुढे अर्धी ओळच 2दा म्हणते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. संगीत गायन दे रे राम, संगीत गायन दे रे राम. आलाप गोडी दे रे राम, आलाप गोडी दे रे राम. धात माता दे रे राम, धात माता दे रे राम. अनेक धाटी दे रे राम, अनेक धाटी दे रे राम. रसाळ मुद्रा दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम. जाड कथा मज दे रे राम, जाड कथा मज दे रे राम. इथं जाड नाही म्हणायचं. दस्तकटाळी दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम. नृत्य कला मज दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम. प्रबंध सरळी दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम. शब्द मनोहर दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम. सावधपण मज दे रे राम, सावधपण मज दे रे राम. बहुत पाठांतर दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम. दास म्हणे रे सद्गुणधाम, दास म्हणे रे सद्गुणधाम. उत्तम गुण मज दे रे राम, उत्तम गुण मज दे रे राम. पावन भिक्षा दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम. दीन दयाळा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम. अभेद भक्ती दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम.
आत्मनिवेदन दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे नाम, सज्जन संगती दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज म्हण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे रे दे रे राम, श्रीराम जय राम जय जय 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 राम, जय जय रघुवीर समर्थ. मी आज फार बोलायचं नाही ठरवलं होतं. तुमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा घ्यायच्या आहेत, तुम्हाला सगळ्यांना द्यायच्या आहेत. फक्त 1-2 मिनिट आम्ही गडावर जो वानप्रस्थ साफल्य शिबिर होतं त्याच्यासाठी एक वेगळा आपल्याला दृष्टिकोन यावा. सगळे 60च्या नंतरच्या किंवा 50च्या नंतरचे 50 ते 75 हा काय म्हणू आपण वानप्रस्थाश्रम असतो. आणि तो एवढ्यासाठी की गृहस्थाश्रमाचा टप्पा ओलांडल्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये जे जे काही म्हणलं अलिप्तपण मज दे रे राम. आपण 80व्या वर्षात पदार्पण केलं तरी आपण घरातनं बाहेर पडत नाही. नातवंड, मुलं, संसार, खाणं पिणं याच्यामध्येच खूप रमून जातो. तर म्हणून त्याच्यापासून थोडंसं अलिप्त होण्यासाठी आता हल्लीच्या काळात वानप्रस्थाचा अर्थ समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. आयुष्यभर आपण स्वतःसाठी जगलो, आता इतरांसाठी जगायचं. आणि म्हणून आपल्याला जे काही येत असेल, आपल्याला जे ज्ञान असेल ते आपण इतरांना द्यायचं. या उद्देशानं हे साफल्य शिबिर आहे किंवा होतं. मुख्य म्हणजे ज्या नवविधा भक्ती आहेत त्या नवविधा भक्तींचे सुंदर असे अर्थ त्यांनी आम्हाला समजावून दिले. अगदी नामस्मरण भक्तीसुद्धा कशी सोपी आहे, दास्य भक्ती कशी आहे, कीर्तन भक्ती कशी आहे, या सगळ्या भक्तींचा जो अर्थ आहे तो उलगडून दाखवला. एक इतिहासाचा अभ्यास करणारे बाबासाहेब पुरंदरेंचं सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, तर त्यांचे शिष्य म्हणूया आपण. त्यांनी इतकं सुंदर इतिहास सगळा शिवाजीचा रंगवून सांगितला. अगदी पहिलं म्हणजे अफजलखानाची भेट, त्याच्या आधीचं शिवाजीचं सगळं, आणि शाहिस्तेखानाची भेट किंवा शाहिस्तेखानाची बोटं तोडली. आपल्याला एवढ्या 2 ओळी माहिती असतात, पण त्याच्या मागची समर्थांची त्यांना प्रेरणा कशी होती, किंवा त्याच्या आधी त्या शाहिस्तेखानानं किती उद्योग करावेत किंवा किती प्रकारे सगळं मराठ्यांचं आपलं महाराष्ट्र राज्य काबीज करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्याला उत्तर म्हणून शिवाजी राजांचे सगळेच सरदार किंवा सगळेच जबाबदार अधिकारी कसे प्राणपणानं लढत होते ते खूप छान समजावून सांगितलं. त्यामुळं गडावरचा एक चांगला अनुभव आला. आता खरं म्हणजे उद्यापासून शिवप्रताप शिबिर म्हणजे शिवाजी राजांच्या जीवनावर आधारित असा एक ग्रंथ रचलेला आहे, सध्याच्या कवींनी रचलेला आहे. आणि त्याचं उद्यापासून पारायण करणार होते. चांगल्या चांगल्यांची पुन्हा शिवाजीच्या समर्थ योगावर किंवा राज्य पद्धतीवर सगळी चांगली मार्गदर्शकपर व्याख्यानं आयोजित केलेली होती. पण आम्ही म्हणलं की आता ठीक आहे, आपल्या इथे पण
रामनवमी साजरी करायची असते मंदिरामधून, तर आपला सहभाग इथेही असणं आवश्यक आहे. मला असं वाटलं की आपली पण अमृतानुभव जास्त उशीर नको करायला, म्हणून आज आपण सगळे भेटलो आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुम्हाला कसं पाहिजे ते थोडंसं सांगा. मला असं वाटतं की ओळीनं दादांनी एकेकाला अनम्यूट करावं. तुम्हाला जर काही म्हणायचं असेल तर हात वर करा, त्यांचं आपण गीत म्हणा किंवा स्तोत्र ऐकूयात. आणि अमृतानुभवची कशी हे ठेवायची, आपली अभ्यासाची एक पद्धत. 900 ओव्या आहेत, तर आपल्याला 65 ओव्यांना जवळजवळ 3 महिने गेले, पण तो तसा सखोल आपण अभ्यास केलेला आहे. मध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीतल्या आणि सांगदेव 65तल्या काही संकल्पना या अधिक उलगडून सांगितलेल्या आहेत, तर ते आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना हे नूतन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं निरामय असं आयुष्य देणारं आणि मुख्य म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीचं होवो, एवढीच आपण रामाजवळ प्रार्थना करूया. आणि प्रत्येकानं फक्त आज किती जण आलेत मला पाहायचं आहे, तर मी पाहणार आहे आता की कोण कोण आलेत. त्यांनी फक्त आपलं नाव सांगा. बहुतेक जण माहितीचे आहेत, पण काही जण माहितीतले नाहीत, तर ओळीनं जे दिसत आहेत त्यांनी जरी नावं लिहिलेली असली तरी नमस्कार आणि सगळ्यांना शुभेच्छा असं करूयात. करा सुरुवात. सर्व साधकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करा. मी एकेकाला अनम्यूट करत जातो अल्फाबेटिकली, आणि मग प्रत्येकाने आपलं नाव आणि नाव सांगावं, म्हणजे ताईंच्या लक्षात येईल. चालेल? हो, आणि हातवर केलेले आहेत. कॅमेरे ऑन करा. रेश्मा कुडाळकर आणि त्यांनी वासंती कुलकर्णींनी हातवर केले, त्यांच्यापासून सुरुवात केली तरी चालेल. हा चालेल. वासंती ताई बोला. तुम्हाला अनम्यूट केलंय वासंती ताई. तुमचा कॅमेरा पण ऑन करा. हा, त्यांनी कॅमेरा, रेश्मा ताईंचा आहे कॅमेरा ऑन. हो, वासंती ताई तुम्ही कॅमेरा ऑन करा. स्पीकर तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. ठीक आहे, ते बोलत नाही. जे आहेत त्यांना बोलू देत ना. रेश्माताईंना बोलू देत. रेश्माताई तुमचा कॅमेरा ऑन आहे. तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली आहे, बोला. नमस्कार. ताई, तुम्हाला आजच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हो, असेच मंगल आपल्याला छान छान सगळं उत्तमाचं ऐकण्यास व अनुभवास मिळावे हीच श्रीचरणी प्रार्थना. छान छान. आणि रामाष्टक म्हणायचं होतं. हा, म्हणा ना. मग एक श्लोकी रामायण म्हणते आणि मग रामाष्टक. चालेल चालेल. हो चालेल. थोडं थोडं म्हणा म्हणजे. हो हो हो. अदो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं बाली निग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद्रावण कुम्भकर्ण हननं मेतद्धि रामायणं भजे विशेष सुंदरं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव राममत्वयं जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्त भीतिभञ्जनं भजेह राममत्वयं बभूदकं अकरं भवापहं समं शिवं निरञ्जनं भजेह राममत्वयं सह प्रपञ्च कल्पितं यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममत्वयं. थांबूया ताई दुसऱ्यांचं होऊ देत. सगळ्यांना थोडं थोडं म्हणून, नाही तर मग वेळ संपून जाईल. हा, पुढच्या बघा. सुनीता ताई काय म्हणतायत? सुमिता गोखले ताई तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. सुमिता, हा, कॅमेरा पण ऑन करा. खरं ऐक, मलाही आज म्हणायचं होतं रामाष्टक, पण ठीक आहे, सुरू करा. सुमिता ताई बोला. सुमिता ताई बोला. तुम्हाला अनम्यूट केलेला आहे. सुमिता ताई, त्यांना बहुतेक तो हे करता येत नाही. नुसतं म्हणलात तरी चालेल, नाही कॅमेरा केला तरी. म्हणा पटकन. हा, ठीक आहे. म्हणा. हा म्हणा. सुमिता ताई
पुढच्यांना सांगा मग. ललिता ताई दिसत आहेत, सुमन जवळेकर आहेत. हं. आपण अल्फाबेटिकली जाऊ ताई ओळीना. बर चालेल, गेलं की सोपं पडेल आपल्याला. घ्या घ्या, मला इथं जसे अंजली दिसत आहेत. कामत ताई आहेत पहिल्यांदी. बर, अंजली कामत ताई बोला. तुमचा कॅमेरा पण ऑन करा अंजली ताई. पण मग त्यांचे मागे पुढे दिसत आहेत, हे त्या दिसत नाही आहेत मला. आहे त्यांचं नाव आहे, तुमचं नाव अल्फाबेटिकल मध्ये बघा. बोला बोला. हां हॅलो, हां म्हणा, बोला. हा बोला अंजली ताई बोला. अंजली ताई तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, बोला. हा बोला अंजली ताई, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. इथे जे फोटो दिसत आहेत सगळ्या जणी त्याच्याप्रमाणे घेतलं असतं तर मला जास्त चांगलं वाटलं असतं. बरं ठीक आहे. मी इकडं लिस्ट मध्ये आलो ताई, पार्टिसिपंटच्या लिस्ट मधनं घेतोय मी. नाही, पण मी आपली ओळीने सगळ्यांना. मी सगळे जसे आहेत ना उपस्थित तसे घेत होते. मग ठीक आहे, तसं घेऊ दे का? हा, सुमन जवळेकर आहेत, बोला. सुमन जवळेकर ताई बोला पटपट, वेळ नका घालू. हं. अंजली कामत ताई बोला. नाही, त्यांनी ऑन नाही केलेलं हे अनम्यूटची रिक्वेस्ट. अनुराधा जोशी ताई बोला. हां, अनुराधा ताई बोला. नुसता वेळ जातोय हो जे मला. हा, त्या बघा पुष्पाताई, पुष्पाताईंनी हात वर केलाय. बोला पुष्पाताई, बोला. कोणी केलेलं आहे? पुष्पाताई, त्यांनी हात वर केला होता आता. बोला. काय झालं, अनुराधा बोलली का नाही? हा मॅडम, आवाज नाही येते का माझा? येतोय, आता येतोय, आता येतोय. हा बोला. हा, काही नाही, अमृतानुभव नवीन वर्षात सुरू झालं, त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे. तुम्ही छान सुरुवात करून दिलेली आहे आणि असेच छान छान ग्रंथ आमच्या नशिबात असो ही परमेश्वरची प्रार्थना आहे. आणि आम्ही अगदी रेग्युलरली हा क्लास करायचा संकल्प केलेला आहे मी. तोच करायचं. नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि बच्चूवार सरांना खूप खूप शुभेच्छा आणि ग्रुपला पण खूप खूप शुभेच्छा देते. चालेल, ग्रुपला सगळ्यांनी बोला. आता कोण आहे? अंजली कामत बोला. त्यांना हा, पुष्पाताई चला बोला. पुष्पाताई, आवाज आवाज आवाज. त्यांना अनम्यूट करा पुष्पाताईंना. हा, एक मिनिट थांबा, पुष्पाताई ना जाऊ. हा, पुष्पाताई बोला, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. नमस्कार दादा आणि ताई, नमस्कार. मी पुष्पा, मी ह्युस्टन टेक्सास मध्ये आहे. अरे वा. आता मी ऍक्च्युली मी तुमचं कोविड मध्ये तुम्ही जे सुरू केलं ज्ञानेश्वरी मध्ये तेव्हा तरी जॉईन झाले आणि मी तुमची आणि माझी वेळ जुळून येत नाही, त्याच्यामुळे मी नेहमी तुमचं रेकॉर्डिंग पण मी चुकवत नाही. एकही दिवस माझा असं उगवत नाही की मी रेकॉर्डिंग ऐकत नाही. आणि त्या उठल्या आज ऍक्सिडेंटली जरा लवकर उठलेली आणि मी एकदम म्हटलं वेट अ मिनिट, लाईव्ह मला जॉईन होता येईल म्हणून मी जॉईन झाले. पण धन्यवाद, खूप 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 छान हा उपक्रम केलेला आहे. आणि मी गेली 51 वर्ष मी इथेच असते, मी इकडेच आहे. पण तुम्ही मला खूप उजाळा दिलाय माझ्या स्मृतींना सगळ्या ग्रंथांमधून, तर त्याच्यामुळे मी तुम्हा दोघांचे खूप 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 मनापासून आभारी आहे. नाही, मला छान वाटलं की तुम्ही एवढ्या तिथून जॉईन होताय, ऐकताय. म्हणजे ही सगळ्यांना प्रेरणा आहे, आमच्यातल्या इथल्या सगळ्यांना. मी चुकवत नाही, कधीच चुकवत नाही, कारण तुम्ही ते म्हणजे खूप असं मला फारच आवडतं. मी खरं म्हणजे संगमनेर जवळच्या अकोल्याची आहे. काय माझं? हो का? काय आडनाव? राठी आडनाव कोणी नाही आमचं कोणीच नाही. पण मी तिथली, त्याच्यामुळे आणि माझा जन्म ऍक्च्युली संगमनेरचा आहे. तसं ते मला माझं
माझ्या माहेरचे शब्द येत आहेत आणि अरे वा, किती छान. तुम्ही कल्पना करू शकणार नाही की किती इमोशनल एक्सपिरियन्स असतो हा मला. खरंय खरंय खरंय. थँक्यू. आम्हालाही खूप आनंद झाला. अभिनंदन. तुम्हालाही शुभेच्छा. बोला पुढे कोण? अभिनंदन ताई, तुम्ही रेग्युलर येताय. हो हो हो. चांगलं वाटतं ऐकून. हा छान आहे. आज आता तुम्ही अमृतानुभव सुद्धा रेग्युलर यावा अशी अपेक्षा आहे. हा. रेकॉर्डिंग पाठवत राहा दादा, मी 100% ऐकतो. चालेल चालेल, प्रयत्न करतो ताई. चालेल, चालेल. त्याप्रमाणे चालेल. बोला आता कोण? संध्याताई बोलतीये का? कोण? कोण बोलणार? संध्याताई नाही काकू? हा, आज समोर जे दिसतंय त्यांना मी आपली करते. वसूल संध्या मुळे ताई बोला. अनम्यूट करा त्यांना, सगळ्यांना अनम्यूट अनम्यूट कर. त्यांना संध्या मुळे ताईंना अनम्यूट केलं. नाही नाही, ते लालच दिसतोय त्यांच्या इथे. हे संध्याताई तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. हो, येतंय येतंय. हा हा, बोला बोला ताई. हे जा. आणि आजपर्यंत संध्याताई तुमचा आवाज जरा खूप ब्रेक येतो. त्यांच्या घरात रेंज नसणार आहे. नेटचा प्रॉब्लेम असा वाटतो. हा, मी थोड्या वेळाने परत एकदा तुम्हाला ट्राय करतो. ठीक आहे. हा, चालेल. आता तोपर्यंत जयश्री ताईंना बोलू द्या. बोला. जयश्री ताई बोला. नमस्कार ताई, मी नागपूरहून जॉईन होते नेहमी, हा, पण आज मला थोडस लवकर जायचं म्हणून मी हँड रेज केला. बर. सुंदर, तुम्ही कठीण विषय खूप छान सांगता. म्हणजे चांगलं 65 त्यानिमित्ताने ते म्हणजे हे झाले, म्हणजे ओळखीची झाली. हा, तेव्हाच मी ते अमृतानुभव आणि चांगले 65 वालं पुस्तक बोलवलं होतं ऑनलाईन, तुम्ही लोकांनी जे पाठवलं हो होतं हो ते. हो हो खूप हो. छान सांगतात तुम्ही. तुमचा चांगलं. आवाज खूपच छान आहे एकदम, म्हणजे असं गप्पा मारल्यासारखं सांगतात. सगळ्यांनाच नवन वर्षाच्या शुभेच्छा. बर बर, छान छान. आणि तुम्हाला माझे कधी अटेंड ते मी ऐकते नेहमी. बर बर बर, छान छान. अटेंड करणं नाही झालं. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे. स्वीटी गोसावी ताई म्हणून आहे. थोडस इरेग्युलर होईल ताई, कारण आमच्या इथे पण मंदिरात याच वेळेला कार्यक्रम नाही, आपण 9 दिवस सुट्टीच देणार आहे म्हणून, पण आज म्हणलं 1 दिवस तरी आपण सगळेजण भेटूया. माझी इच्छा होती. नववर्ष सुरू झालंय आणि आपण एकदम उशिरानं भेटायचं हे मलाच बरे वाटे ना, म्हणून आपण आज भेटलोय. आम्ही पण वाटच पाहत होतो या ग्रुपची. ठीक आहे, धन्यवाद ताई. हा हा, ठीक आहे. स्वीटी गोसावी ताई बोला. नमस्ते मॅडम. हा नमस्ते. हा नमस्ते. हा ताई, स्वीटी गोसावी ताई या आज पहिल्यांदाच जॉईन होतात. होय का? बर बर, अभिनंदन. खूप मोठ्या कार्यकर्त्या. हो का? स्वागत स्वागत असू दे. छान. बोला ताई. मॅम, ताई मी आधी जॉईन केलेले ज्ञानेश्वरी ग्रुप तुमचा, त्याच्यानंतर मग माझं कंटिन्यू नाही झालं. बर. पण तेव्हापासून इच्छा होती की तुमचे कंटिन्यू ऐकलं पाहिजे. बर. लॉकडाऊनच्या टायमिंगला ज्ञानेश्वरी घेतलं होतं ना, हो तेव्हा हो ऐकलं. हो हो हो, छान छान. अभिनंदन तुमचं. पुढे या अपूर्व ऐकून. निर्मला कुलकर्णी ताई बोला. जय श्री कृष्ण ताई आणि दादा. आवाज येतोय का माझा? हो, येतोय येतोय येतो येतोय. येतो. आवाज येतोय. हो, येतो. जय श्री कृष्ण आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. नवीन वर्ष आनंदात त्याच्यामध्ये जावं. ठीक मी आहे, ताई बोला. ताई मी खूप दिवसापासून तुमची फॉलोअर आहे. हा. भगवद्गीता हो 4th लेवल पासून तुमची आहे. नंतर ज्ञानेश्वरी हे गीता भगवद्गीता सांगितले, त्या छोटे मोठे स्तोत्र ज्ञानेश्वरी सगळं तेव्हापासून मी तुमची. अरे वा. हा. मस्त सांगतात तुम्ही. भगवद्गीतेमध्ये तुम्ही सांगतात की आम्ही सगळे अर्जुन आहोत आणि हे करतो, पण मला वाटत होतं की तुम्ही साक्षात श्रीकृष्ण सांगत आहेत. नाही हो, कुठे श्रीकृष्ण, कुठे मी. आम्ही सगळे अर्जुनाची पात्रता तर नाहीच आहे. अर्जुन फार श्रेष्ठ होता. किती त्या युद्धभूमीवर तो किती प्रश्न विचारत होता. आम्हाला तेवढं काही होत नाही. नाही, पण तुम्ही प्रश्न विचारावेत. माझं म्हणणं काय, आता आपण अमृतानुभवला थोडासा तुम्हाला आम्ही राहतो. छान छान. हो छान. 5 वाजता केव्हा वाट पाहत होतो आम्ही.
छान 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 चांगलं वाटतं. छान. तुम्ही तुमचे आभार नाही तुमचे आभार कसे मानावे तेच कळना गेले मला. आभार विभार नको, आपण असाच हा ग्रुप सातत्यानं ठेवूया. नाही तर हा चालेल. तुमच्यामुळे तर आम्हाला हे सगळं शिकायला मिळालं ना, नाहीतर काय. अहो ती भगवंताची कृपा आहे आपल्यावर, सगळ्यांना जोडलंय त्यांनी. काही भगवंत आहे सगळ्याच्या पाठीवर, आपण काही करत नाही, तोच बरोबर घडवून आणतोय सगळं. चला आता कोण म्हणत. धन्यवाद. छान छान असंच आम्ही ऐकत राहू. अभिनंदन. सांगत राहा आणि आम्ही ऐकत राहू. हो 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 चला. अपूर्वाताई बोला आता. हा. अपूर्वाताई नमस्कार. बोला. हो मी नमस्कार. अपूर्वा कुबेरकर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रुपालीताई तुम्ही तर म्हणजे आमच्या खऱ्या अर्थाने गुरुच आहात. एवढ्या दिवसांमध्ये आम्हाला म्हणजे मी तर तुमच्या सोबत भगवद्गीता जशी हे झाली तशी मी हो 3 लेवल पासून शेवटच्या तुमच्या सोबतच आहे. छान छान. आणि अशी सतत तुमच्या सोबत आहे. पण खूप छान वाटतं. आणि आता तुम्ही हा जो पुन्हा अमृतानुभवाचा पण जो घेतलेला आहे उपक्रम हाती, तो खूपच आम्हाला म्हणजे पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी घेते मी, अनुभव घेते या छान, गोष्टींचा. छान. पण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी खूपच छान सांगितली तुम्ही. कुठे असता तुम्ही? त्यामुळे वेगळाच मार्ग आम्हाला मिळाला ना. छान छान. हो. हे खूपच छान आहे, अगदी खूप ते मस्त. ज्ञानदेवांची आपल्यावर कृपा आहे हो. त्यांनी एवढं सगळं जगासाठी देऊन ठेवले, त्याचा आपण का नाही लाभ घ्यायचा. खूप सुंदर छान. नाही आहे. हा. चला मध्ये मला आळंदीला यायचं होतं पण जमलं नाही तेव्हा. असू दे, पुन्हा एकदा जमू. असं काही नाही, वेळ काही निघून गेली नाही. पुढच्या वर्षी तिथे ज्ञानेश्वरी मंदिर केलंय ना, तिथे आपण जाऊन सगळेजण हे करणार आहोत, पारायण करणार आहेत. सगळी ज्ञानेश्वरी लिहून काढलेली आहे. तिथे जाऊयात आपण पुढच्या वर्षी. हा नक्की हो नक्की तेव्हा तर मी हो नक्की येईल. या या. आता कोण बोलतंय बोला. हा. अभिनंदन तुमचं. ज्योती देशमुखताई बोलतायत. बर ज्योती देशमुखताई तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुमचा व्हिडिओ पण ऑन करा. कुठे आहे ज्योती देशमुख ताई? हा नाही ते ज्योतिताई तुमचा स्पीकर चालू करा, तुमचा व्हिडिओ पण ऑन करा. ज्योती देशमुख ताई. ज्योती कुलकर्णी दिसत आहेत, त्यांना बोलायचंय का? हा त्यांना करतो थांबा. ज्योती कुलकर्णी ताई तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, तुमचा कॅमेरा पण ऑन करा. ठीक आहे. त्यानंतर पुढे कल्पना. हा बोला कोण बोला. बोलताय? हा, बोला, ज्योती ज्योती कुलकर्णी बोला. बोलतेय. हा बोला बोला. हा नमस्ते मॅडम. बोल. नमस्ते. हा काही नाही. आज तुम्ही गौरी तृतीयेचंही सांगितलं. हो आणि सगळ्यांना आता कल्पनेतलीच डाळ देते, डाळ आणि पण. बोला कसे आहात? आणि आज स्वामी जयंती पण आहे. हो स्वामी समर्थांची जयंती पण हो हो आहे. मग बरं झालं ना आठवण केली ते. हो हो तिथे असताना संगमनेर मध्ये असताना मी प्रार्थनेला आले की आपली भेट हो हो बरोबर आहे. हो 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 काही नाही, या तुम्ही इथे, आम्ही आहोत. तुमचं घर जरी नसलं तरी आमच्या घरी या. हे सगळे जण तुमचं जे कौतुक करतायत ते ऐकून मला खूप आनंद होत आहे. नाही. आपल्या मॅडमचं कौतुक एवढे लोक करतायत. नाही नाही नाही, माझं नाही कौतुक, ते कौतुक आहे ज्ञानदेवांचं. त्यांच्या तुम्ही खूप चांगली माहिती आणि खूप चांगल्या गोष्टी सगळ्या समोर आणताय. तर हे सगळं ऐकायला मिळतंय. म्हणजे मी जरी आता मुलाच्या नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी असले तरी सुद्धा हे सगळं मला ऐकायला मिळतंय. ऑनलाईन असल्यामुळे मी ह्याच्यात सहभागी होऊ शकते. आता सुद्धा ज्ञानेश्वरीचं मी खूप उशिरा पाहिलं गेलं मुलांच्या गडबडीत. हो पण तरी सुद्धा तुम्ही मला जॉईन करून घेतलं. हो हो म्हणजे जवळजवळ 13 अध्याय आतापर्यंत वाचून झाले. बस तेच तेच सातत्य ठेवायचे, सातत्य ठेवायचे. शेवटचा अध्याय मला आल्यामुळे, हा शेवटच्या ओव्या आल्यामुळे हो. माझं पुन्हा पहिल्यापासून सुरुवात झाली. बरोबर आहे. ज्ञानेश्वरीचंही छान माझं झालेलं आहे. छान छान सुंदर. तर आज स्वामी समर्थांच्या प्रार्थनेतलं एक म्हणा. छोटस भजन आहे. म्हणा थोडंसंच म्हणा. हा तर समजा ते वेळ म्हणू संपली शकते तर दादा का? परत जॉईन करायचं का आपण का? हॅलो हा म्हणा 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 म्हणा. मॅडम, आवाज येतोय का हो माझा? येतोय, म्हणा तुम्ही म्हणा. हं दादा आवाज येतोय का? हो तुमचा येतोय ताई. थांबा एक मिनिट. रुपाली ताईंचा स्पीकर बंद झाला, त्यांना मी रुपाली ताई तुम्हाला हा unmute ची हा request हा टाकली आहे. म्हणा. येतोय ताई तुमचा आवाज. हा म्हणा. येतोय ना? हा म्हणा. स्वामींच्या प्रार्थनेत एक रामाचं छोटस भजन आहे. म्हणा म्हणा म्हणा. हं. नाचू
नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ, नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ, नाम त्याचे घेता मनी होय हर्ष, नाम त्याचे घेता मनी होय हर्ष, नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ, नाचू गाऊ आनंदे स्वामी समर्थ. आणि दुसरं आहे की याच्या 4च ओळी म्हटले मी, बर. कारण ते दुसरं रामाचं आहे. म्हणा. पोटा पुरते करुणी का मुखी म्हणा हो जय जय राम, पोटा पुरते करुणी का मुखी म्हणा हो जय जय राम, मुखी म्हणा हो जय जय राम, मुखी म्हणा हो जय जय राम. काय भरवसा नरदेहाचा घट मातीचा फुटावयाचा, वा. मातीतच हा मिळवयाचा यम येता मग कुठले ना, मुखी म्हणा हो जय जय राम, मुखी म्हणा हो जय जय राम, मुखी म्हणा हो जय जय राम. पोटा पुरते करुणी का मुखी म्हणा हो जय जय राम. या जगताच्या फांदीवरती आम्ही पाखरे किलबिल करत, गाणी गाऊनी दिवसा रात्री श्वासाने या मोजूना, मुखी म्हणा हो जय जय राम, मुखी म्हणा हो जय जय राम, मुखी म्हणा हो जय जय राम. खूप सुंदर. पोटा पुरते करुणी का मुखी म्हणा हो जय जय राम. छान सुंदर जय म्हणलं, श्रीराम. छान म्हणलं. आता कोण बोलतंय? दादा वेळ संपली तर काय करायचं? दादा हा वेळ संपली तर काय करायचं? नाही संपले की आपण तोपर्यंत बोलूया सगळ्यांना. बर. ऑटोमॅटिक संपून जाईल 40 मिनिटं. बर बर ठीक आहे. सुमनताई बोला. हॅलो. हा बोला सुमनताई. जय हा श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हो हा त्याच्या ताई तुम्हाला आणि दादांना सगळ्या अमृतला शुभेच्छा. हो तुमचं अमृत अनुभव म्हणजे रसाव आणि अमृतासारखीच आम्हाला ऐकायला मिळते. तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात काय? नाही, हो, बर. इतका आनंद वाटतो. तुमचं वाक्य तुमची वाणी ऐकताना मानसिक अंतर्मनातून मला आनंद होतो. असं वाटतं की आपल्याला या वयाला इतकं छान ज्ञान. संपलं नाही म्हणलं ना, संपणारच आहे. जय जय रघुवीर समर्थ.